माझ्यामुळे झुडिओचं नुकसान झालं. आता त्याचा मालक माझ्याकडे पैसे मागायला येणारच नक्की. माझ्या भटकंती करणाऱ्या मनाला थोडंसं शांत करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सकाळी उठल्याबरोबर आधी कचरा बाहेर ठेवून दूध मध्ये घेतलं. मला तर असं वाटायला लागले मला जरा ओसीडीच झालाय काय की थोडं पण बेडशीट वरती रिंकल्स चालत नाहीयेत मला. नंतर मग माझा मूड चांगला करण्यासाठी आणि अर्जुनची झोप उडवण्यासाठी मी मस्त मोठ्या मोठ्या आवाजात भक्तिगीतं चालू केली. म्हणजे एक तीर में दो निशान. माझ्या बाबतीत तरी असंच होतं. मी लवकर उठले आणि कुणी दुसरं झोपलेलं असलं ना मला फार कसं तरीच होतं. म्हणून तो माणूस कधी उठेल ना असंच व्हायला लागतं. तुमच्यासोबत असं होतं का? मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. दिवसभर काम केलं आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही झुडिओला गेलो. तिथे आमचे पैसे गेल्याचं सगळं क्रेडिट माझ्या बहिणीला जातं. कारण की मॅडमनी मला फोन करून थोडंसं ज्ञान पाजळलं आणि मला इन्फॉर्मेशन भेटली की झुडिओ मध्ये सेल चालू आहे आणि मी अजून गेले नव्हते. म्हटलं चला आजच्या आजच जायला पाहिजे. शॉपिंगच्या बाबतीत माझ्यापेक्षा नवरा हौशी असल्यानं माझा फायदाच होतो. आता बघा स्वतःला एक शर्ट पाहिजे तर सगळा ढीक कसा करून ठेवला. नवऱ्याने केलेला असला कारनामा बघून झुडिओवाले आता मलाच घड्या घालायला लावतील या भीतीने मी पटकन ट्रायल रूम मध्ये पळाले आणि काय जी शॉपिंग करायची होती ते करून घेतली. आणि गाईज माहिती आहे एक 400 रुपयाचा टॉप त्यांनी मला चक्क 150 ला दिला. चुकून की कसा देवच जाणे आता.